राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्रमंत्र आणि भुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माकप वतीनं आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापूर येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कॉम्रेड आडम मास्तर यांनी सांगितले की राज्यात तंत्रमंत्र, अंगारे, धुपारे यांच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉम्रेड नसीमा शेख यांनी सांगितले की अशोक खरातसारखे अनेक भोंदू बाबा राज्यातील गावागावात व शहरामध्ये कार्यरत असून ते भोळ्या बाबड्या नागरिकांचे विविध प्रकारे शोषण करत आहेत. माकपच्या राज्य कमिटी सदस्य तथा माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनीही या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्यात यावी. तसेच या प्रकरणात सामील असलेल्या 39 आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत असे त्यांनी सांगितले. तसेच पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून ते तातडीने हटवावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात कॉम्रेड नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, लिंगाबा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, अफसाना बेग आदींचा समावेश होता. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड यमेश शेख यांनी सांगितले की पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेची गरज नसून विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. समाजात आजही अनेक अशोक खरात अस्तित्वात असून त्यांना संपवण्यासाठी विवेकवाद हा एकमेव पर्याय आहे. मुख्य मागण्या याप्रमाणे: अशोक खरातसह त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. राज्यभरातील भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तात्काळ तयार करून कठोर अंमलबजावणी करावी. सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालावी व नियमनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा 2013 साठी नियम तातडीने लागू करावेत. हा आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य समिती सदस्य दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, अनिफ सातखेड, फातिमा बेग, विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अखिल शेख, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्लाळ, विजय हरसुरे, बापू साबळे, रफिक काझी, बालाजी तुम्मा, सनी शेट्टी, बजरंग गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.